नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बीम्स हा टॉपिक सुरू केला. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ बीम्स पाहिलेले आहेत. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बीम्सचे सपोर्ट आणि बीमवर येणारे लोड्स म्हणजे टाइप्स ऑफ लोड्स आणि टाइप्स ऑफ बीम सपोर्ट हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, बीम सपोर्टमध्ये पहिला सपोर्ट जो आहे तो आहे सिंपल सपोर्ट. आता सिंपल सपोर्ट म्हणजे काय? हियर beam is supported at its ends by vertical support. Beam is supported by vertical supports. Such support is called simple support. आता या सिंपल सपोर्टमध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं आहे पहा. ही आहे हॉरिझॉन्टल बीम ए बी आणि पॉइंट ए या ठिकाणी इथे एक सपोर्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज ए आर ए. हा आहे व्हर्टिकल सपोर्ट ॲट ए आणि इथे पॉईंट बी या ठिकाणी व्हर्टिकल सपोर्ट आर बी. असे जर व्हर्टिकल सपोर्ट्स असतील तर अशा सपोर्ट्सना आपण म्हणतो सिंपल सपोर्ट. मग हा सपोर्ट बी या ठिकाणी ऐवजी या ठिकाणी जर असेल तरी देखील आपण याला सिंपल सपोर्ट म्हणणार आहोत. का? तर बीम इज सपोर्टेड बाय व्हर्टिकल सपोर्ट. हा व्हर्टिकल सपोर्ट जो आहे त्याच्यामुळे आपण याला म्हणतो सिंपल सपोर्ट. आता दुसरा सपोर्ट जो आहे दॅट इज रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट म्हणजे one end of the beam is supported on roller support. तर अशा बीम्सना आपण रोलर सपोर्ट बीम असं म्हणणार आहोत. आता इथे जर पाहिलं ही बीम ए बी आहे, तर या बीम ए बी मध्ये आयदर ॲट ए और बी, ए किंवा बी या कोणत्याही एका ठिकाणी जर रोलर सपोर्ट असेल तर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे असं असणार आहे. हे रोलर्स आहेत आणि हा रोलरचा प्लेन आहे आणि याला म्हणतो आपण रोलर सपोर्ट. कोणत्याही एका ठिकाणी जर रोलर सपोर्ट असेल, आयदर ए या ठिकाणी असेल किंवा बी या ठिकाणी असेल, मे बी दोन्ही ठिकाणी असू शकतो, दोन्हीही ठिकाणी असेल तरीही याला आपण रोलर सपोर्टेड बीम असंच म्हणणार आहोत. त्यानंतर तिसरा टाईप जो आहे दॅट इज हिंज सपोर्ट. hinge support.
तर हिंज सपोर्ट म्हणजे काय? वन एंड ऑफ द बीम is supported by hinge support. अशा बीम्सना आपण हिंज सपोर्ट बीम असं म्हणणार आहोत. याच्यामध्ये ही आहे हॉरिझॉन्टल बीम AB. A किंवा B या ठिकाणी काय असणार आहे? हिंज सपोर्ट असणार आहे. A या ठिकाणी तरी असेल किंवा B या ठिकाणी तरी असेल. हिंज सपोर्टचं आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे दॅट विल बी लाईक धिस. हा आहे हिंज सपोर्ट. मग तो A ह्या ठिकाणी असेल किंवा B ह्या ठिकाणी सुद्धा असाच सपोर्ट असू शकतो. याला आपण हिंज सपोर्ट बीम असं म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, रोलर सपोर्ट बीममध्ये रोलरच्या प्लेनला रिॲक्शन ही परपेंडिक्युलर असते आणि हिंज सपोर्टवर येणारी रिॲक्शन ही एकतर परपेंडिक्युलर किंवा इन्क्लाइन्ड असते. कशामुळे? तर दॅट इज डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ लोड ऑन द बीम. बीमवरती कशा प्रकारचा लोड आहे त्याप्रमाणे इथे हिंजवर येणारी रिॲक्शन ही मे बी इन्क्लाइन्ड असू शकते किंवा ती व्हर्टिकल देखील असू शकते. दॅट इज डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ लोड ऑन द बीम. बीमवर येणारा लोड कशा प्रकारचा आहे त्यानुसार हिंज सपोर्टवर येणारी रिॲक्शन ही इन्क्लाइन्ड किंवा व्हर्टिकल असते. पण रोलर सपोर्ट बीममध्ये रोलर सपोर्ट जिथे आहे तिथे रिॲक्शन ही ऑलवेज परपेंडिक्युलर असते. कशाला? रोलरच्या प्लेनला. हा जो आहे तो रोलरचा प्लेन आहे. या रोलरच्या प्लेनला परपेंडिक्युलर रिॲक्शन असते. आता पुढील टॉपिककडे वळूयात. टाइप्स ऑफ लोड्स ऑन बीम. बीमवर येणारे लोड कोणकोणत्या प्रकारचे आहेत? पहिला लोड जो आहे दॅट इज पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड. When load on the beam is acting at a single point, it is called a point load or concentrated load. A vertical load acting at one point on the beam is called point load or concentrated load. एखादा व्हर्टिकल लोड बीमवर एकाच पॉईंटवरती ॲक्ट होत असेल तर अशा लोडला आपण पॉईंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणणार आहे. याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कसं आहे पहा. दिस इज ए हॉरिझॉन्टल बीम AB. ही बीम AB आहे. त्यानंतर बीम ABला इथे R या ठिकाणी एक सपोर्ट आहे RA. B या ठिकाणी एक सपोर्ट आहे RB. आणि
बीमवरती लोड्स आहेत. सपोज हा एक लोड आहे 10 न्यूटनचा, पॉईंट सी ह्या ठिकाणी. त्यानंतर आणखी एक लोड आहे, सपोज इथे 2 किलो न्यूटनचा लोड आहे. 2 किलो न्यूटन म्हणजे 2000 न्यूटन, तो पॉईंट डी ह्या ठिकाणी. तर हे सगळे व्हर्टिकल लोड्स आहेत आणि ते एकाच पॉईंटवरती ॲक्ट होतात. 10 न्यूटन हा पॉईंट सी वरतीच ॲक्ट होतो आहे. 2 किलो न्यूटन हा पॉईंट डी वरतीच ॲक्ट होतो आहे. मे बी कदाचित असाही एखादा लोड असू शकतो, इन्क्लाइन्ड लोड, सपोज ऑफ 5 न्यूटन. इथे अँगल समजा 15 डिग्री असा आहे. हा इन्क्लाइन्ड लोड आहे, पण तो पॉईंट ई ह्या एकाच पॉईंटवरती ॲक्ट होतो आहे. तर 10 न्यूटन, 5 न्यूटन, 2 किलो न्यूटन हे सगळे कसे आहेत? पॉईंट लोड्स आहेत. इथे 10 न्यूटन, 5 न्यूटन आणि 2 किलो न्यूटन आर पॉईंट लोड्स किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड्स आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे ऑल दीज फोर्सेस दे आर ॲक्टिंग ऑन द बीम ॲट सिंगल पॉईंट. 10 न्यूटन फक्त सी वर, 5 न्यूटन फक्त ई वर, 2 किलो न्यूटन फक्त पॉईंट डी वर ॲक्ट होतोय. हे सर्व फोर्सेस दे आर ॲक्टिंग ॲट सिंगल पॉईंट ऑन द बीम. देअरफॉर these all are point loads or concentrated load. दुसरा जो टाइप आहे that is uniformly distributed load. यालाच आपण शॉर्टकटमध्ये UDL किंवा आपण असंही लिहिणार आहोत UDL. UDL याचाच अर्थ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता याच्यामध्ये ही आपली हॉरिझॉन्टल बीम आहे, बीम AB. बीमला A ह्या ठिकाणी एक सपोर्ट आहे, सपोर्ट RA. B ह्या ठिकाणी एक सपोर्ट आहे, सपोर्ट RB. आणि सपोज बीमवर या इथे हा जो काही मी आता लोड दाखवतोय, अशा प्रकारचा लोड जो आहे याला आपण म्हणणार आहेत युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. 2 किलो न्यूटन पर मीटर. इथे पहा लोड जो आहे तो 2 किलो न्यूटन पर मीटर असं म्हटलंय. म्हणजे इथे आपण काय दाखवणार आहोत ते पहा. हा पॉईंट समजा पॉईंट सी आहे आणि इथे असणारा पॉईंट समजा पॉईंट डी आहे. AC हे अंतर समजा हे 3 मीटर इतकं आहे. CD हे अंतर सपोज 2 मीटर इतकं आहे आणि DB हे अंतर समजा 1 मीटर इतकं आहे. तर इथं पाहिलं तर स्पॅन ऑफ बीम इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. AB ही बीम आहे, त्यामुळं टोटल लेंथ जर पाहिली तर AC + CD + DB दॅट इज इक्वल टू 3
प्लस 2 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 6 मीटर असं आहे. स्पॅन ऑफ UDL, स्पॅन ऑफ UDL, UDLची लेंथ किती आहे पहा. लेंथ ऑफ CD, लेंथ ऑफ CD दॅट इज इक्वल टू 2 मीटर. 2 मीटर इतका UDLचा स्पॅन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे जर पाहिलं तर UDLचा मॅग्निट्यूड ऑफ UDL इज इक्वल टू किती आहे बघा. 2 किलोन्यूटन पर मीटर. 2 किलोन्यूटन पर मीटर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या डायग्रॅमचं कन्व्हर्जन आपल्याला पॉईंट लोडमध्ये करावं लागतं. कारण UDL जर असेल तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकणार नाही. हे UDL किंवा स्पीड ब्रेकर काढून आपल्याला या ठिकाणी पॉईंट लोड दाखवावा लागेल. तो पॉईंट लोड कसा दाखवायचा ते आपण आता पाहूयात. कारण पॉईंट लोड जोपर्यंत आपण दाखवणार नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करता येणार नाही. त्यामुळं अशा स्पीड ब्रेकरचं कन्व्हर्जन आपल्याला पॉईंट लोडमध्ये करायचं आहे. म्हणजेच UDLचं कन्व्हर्जन पॉईंट लोडमध्ये करायचं आहे. ते आपण कसं करतात ते पाहूया पहिल्यांदा. मग आता कन्व्हर्जन ऑफ UDL इनटू पॉईंट लोड. कन्व्हर्जन ऑफ UDL इनटू ए पॉईंट लोड. ते कसं करायचं पहा. दिस इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ UDL, magnitude of UDL into span of UDL. आता बघा, मॅग्निट्यूड ऑफ UDL किती आहे. मॅग्निट्यूड 2 किलोन्यूटन. मग आपण 2 म्हणून लिहिणार आहे फक्त इथं. 2 इंटू स्पॅन ऑफ UDL. UDLचा स्पॅन. UDL पहा, C पॉईंटला चालू होतोय, D पॉईंटला संपतोय. तर अंतर CD म्हणजेच UDLचा स्पॅन. मग लेंथ ऑफ CD किती आहे. 2 मीटर आहे. मग आपण फक्त 2 लिहिणार आहे. 2 इंटू 2 इज इक्वल टू काय होईल. 4. आणि हे 4 काय आहे. 4 किलोन्यूटन म्हणायचं. म्हणजे आपण हे 4 किलोन्यूटन म्हणून दाखवणार आहोत. मग आता हे 4 किलोन्यूटन म्हणून दाखवत असताना आपल्याला हे दाखवताना लोकेशन काढावं लागेल त्याचं. मग लोकेशन ऑफ UDL इंटू ए पॉईंट लोड. नाऊ लोकेशन ऑफ धिस पॉईंट लोड. नाऊ लोकेशन ऑफ धिस पॉईंट लोड. हे कसं आहे. स्पॅन ऑफ UDL डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू स्पॅन किती आहे. UDLचा स्पॅन आहे 2 मीटर. हे 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 मीटर. 1 मीटर हे कुठून दाखवायचं. 1 मीटर फ्रॉम द स्टार्ट ऑफ UDL. आता 1 मीटर फ्रॉम स्टार्ट ऑफ UDL. मग ही वरील डायग्राम आता कशी येणार आहे पहा. वरची हीच डायग्राम मी इथे काढून दाखवतो तुम्हाला. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कन्व्हर्जन केलेला आहे, कन्व्हर्जन ऑफ UDL इंटू ए पॉईंट लोड. मॅग्निट्यूड किती होता. 2 किलोन्यूटन होता. आणि स्पॅन किती होता. 2 मीटर इतका स्पॅन होता. 2 इंटू 2 म्हणजे 4 किलोन्यूटन. हा 4 किलोन्यूटन आपल्याला काय आहे. पॉईंट लोड आहे. आणि तो पॉईंट लोड इथे दाखवायचा आहे.
डायग्राममध्ये. मग हा 4 किलो न्यूटनमधून आपण दाखवला. आपण स्पीड ब्रेकर काढला आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं कन्व्हर्जन पॉईंट लोडमध्ये केलं आहे. कसं केलं आहे? मॅग्निट्यूड ऑफ UDL जे 2 किलो न्यूटन पर मीटर आहे आणि स्पॅन ऑफ UDL म्हणजे 2 मीटर आहे. 2 गुणिले 2 4 किलो न्यूटन इथे दाखवायचं आहे. मग ते दाखवत असताना लोकेशन कसं आहे बघा. लोकेशन ऑफ धिस 4 किलो न्यूटन फोर्स ॲज अ पॉईंट लोड. मग ते कसं आहे? लोकेशन कसं काढलं तर स्पॅन ऑफ UDL किती होता? स्पॅन 2 मीटर. 2 मीटर भागिले 2च करायचं आहे. जर वेळी हे 2च असेल 2/2. समजा स्पॅन 3 मीटर असेल तर 3/2. आपल्या केसमध्ये स्पॅन 2 मीटर आहे. जर तुमच्याकडे स्पॅन जर 3 मीटर असेल तर 3/2 येईल आणि इथं 1.5 येईल. आपल्या केसमध्ये 2/2 म्हणजे 1 मीटर. मग हे दाखवत असताना UDL पॉईंट C पासून स्टार्ट झाला, पॉईंट D इथे संपला, तर पॉईंट C पासून 1 मीटर अंतरावर हे UDLचं कन्व्हर्जन पॉईंट लोडमध्ये केलेला फोर्स तुम्हाला दाखवायचा आहे. कसं सांगतोय बघा. लोकेशन काय आलं आहे? स्पॅन /2. स्पॅन आहे 2/2 केलं तर 1 मीटर येईल. 1 मीटर दाखवत असताना कसं दाखवायचं आहे? UDL पॉईंट C पासून स्टार्ट झाला होता, पॉईंट D इथे तो संपला, म्हणजेच सुरू झालेल्या पॉईंटपासून 1 मीटर अंतरावर तो पॉईंट लोड 4 किलो न्यूटन असं दाखवायचं आहे.